हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यात पहिले तुम्हाला गुड मॉर्निंग. हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे आणि सध्या तुम्हाला माझ्याकडे डोशाचं पीठ डोसा हे सतत दिसते, कारण की ते संपेपर्यंत हे दिसतच राहणार आहे. आणि आम्हाला स्वतःला ब्रश करायला खूप जास्त आवडतं. झोपेतून उठलं की सगळ्यात पहिलं असतं, आई माझे दात खराब झालेत, मला ब्रश करायचा आहे. मीही तिला स्वतःला सवय लावली आहे. जर मला नाही आवडलं तर आंघोळ घालताना पुन्हा मी तिचा डबल ब्रश करून देत असते. आणि होईल तेवढं मुलं जेवढी स्वतःची कामं स्वतः हाताने करायची शिकतील, तेवढे आपल्यासाठीही तेवढाच भार हलका होतो. आणि मग आता सकाळच्या मॉर्निंगला आमच्या तिघांसाठी इथे ब्रेकफास्ट बनवायला घेतलं. त्याच्या आधी सगळ्यात पहिलं मी चटणी बनवली होती, मायराची वेगळी आणि आमची वेगळी. मग इथे डोसे बनवायला घेतले. तर डोसे बघू शकता एकदम छान क्रिस्पी झाले होते आणि टेस्टही सुंदर झाली होती. आणि लहान मुलांचं कसं असतं की ह्या वयातच त्यांना छान सवयी लागल्या ना, मग त्यांना ते नंतर पुन्हा आपल्यालाही जड जात नाही त्यांना शिकवण्यासाठी. आता ही फार छान सवय लागली मायराला. जेव्हा 1.5 वर्षाची होती तेव्हा आम्ही तिचा ब्रश करून द्यायचो, पण जेव्हा तिला स्वतःला कळायला लागले ती स्वतःच हाताने करते, मग एवढा ताण माझ्यावरचाही हा भार कमी होतो. पण ठीक आहे, मग अंघोळ घालताना मला जर वाटलं की बाबा टीथ स्वच्छ नाही झाले, तर मग मी स्वतः अजून तिचा ब्रश करून देत असते. चटणी सोबत टेस्टी यम्मी. ओके, आपण दोघी पण खाऊ. मग स्कूलला घेणार? नाही, स्कूलला घेतात ना भाजी खाल्ल्यावर. हो, स्कूलला मग टीचर घेतात ना. मायराचा एवढा त्रास आहे, ती भाजी खायला जरा जास्तच म्हणजे नको म्हणते. भाजी खायचा फार कंटाळा करते. नको सारखं सारखं असं असतं तिचं. मग तिला असं सध्या चालू केलं आहे की मग तिला स्कूलला जायला जास्त आवडते. तिचं सारखं चाललं आहे की आई मला स्कूलला जायचं आहे. मग तिला मी ही भीती दाखवते की स्कूलला जर भाजी खाल्ली तर स्कूलला टीचर घेतात. मग ह्या भीतीने ती दररोज थोडी थोडी भाजी पण खाते. बाबाकडून काढ. आता सकाळचा ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर पुन्हा दुपारसाठी काय हा प्रश्न पडला. आणि मग मी आज चपाती वगैरे काही बनवली नव्हती. मी माझ्यासाठी भाकरीच बनवली होती. म्हणून मग मायरासाठी आज मी डाळ खिचडी बनवली होती. दुपारीसाठी मग मी तिला डाळ खिचडी खाऊ घातली. चटणी ना वा, कुठं दिसाना बी तोंडाला. एक दास खाऊन बघ लवकर. पसारा बघताय, काय काय लागतं आम्हाला खेळायला हे बघू शकता तुम्ही. घरभर सगळा पसारा असतो. पण एका मोमेंटला असं होतं ती स्वतःचा पसारा आवरूनही ठेवते, पण आपल्यालाच नको वाटतं. बाबा मुलं खेळतात, हेच तर त्यांचं खेळण्याचं वय आणि मन मोकळेपणाने त्यांना खेळूनही दिलं पाहिजे. मग तिला खिचडी भात मी भरवला दुपारच्या जेवणासाठी. आणि देवांचं तर बघू शकता तुम्ही, इथे देव रोज बाहेर असतात. मला ॲपल 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 काय मायराला
मायरा काय खाते? ॲपल खायचं आहे पिलूला. मग काय बोलू? मायरा. ओके, थँक्यू. दीदीची ते झोपली होती तू? दीदी पण झोपली होती? मग छान झोप आली तुला? दीदीने झोपी लावलं तुला? आईला आईला सोडून गेली तू? आणि दीदी पशी झोपली? आगाऊ. दादा झोपला होता का? टीव्ही नव्हतात बघत? टीव्ही पण बघत होतात आणि झोपले पण होतात. मग तू कशी काय उठली? कशी काय उठली? कशी उठली होती? कशी कस काय उठलीस? छान आहे बिलू. काय देणार अजून? काय अजून? काय अजून देणार? ऍपल. एवढं तर फिनिश कर. हो. फटके देऊ का? फटके गंदी. मान जा ए खुदा इतनी सी है दुआ ज्यादा नहीं मानता चांद तारे तोड़ लाऊं बस बस बस. दुपारी 3 वाजता दीदी आणि दादा स्कूलवरून आल्याच्या नंतर मायरा जर झोपलेली नसेल त्यावेळेस तर ती सगळाच टाईम त्यांच्यासोबत स्पेंड करते आणि दीदी तिला झोपीही लावते. तर आज चक्क तसंच झालं. दीदीसोबतच ती खेळता खेळता तशी दीदीने झोपीही लावली तिला पांघरून वगैरे टाकून. आणि नंतर झोप झाल्याच्या नंतर मला माहीत झालं की मायरा झोपेतून उठली म्हणून. मग दीदीने मला सांगितलं की झोपेतून उठली म्हणून मायरा. नंतर मग मी तिला खाली जाऊन घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर मग मला सांगते की आई मी दीदीपाशी झोपले होते म्हणून. दीदीसोबत आमचं खूप छान जमतं. मग तिला ॲपल खायला दिलं आणि मीही मस्त असा चहा एन्जॉय केला. तिने मग ॲपल खाल्ल्याच्या नंतर पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले मी. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज मस्त अशी पिवळी बटाट्याची भाजी, चपाती आणि पापड एवढा बेत होता. मग सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतली. मग आता संध्याकाळचं एवढं तर झालंच पाहिजे स्वतःसाठी एवढा वेळ तर नक्कीच काढला पाहिजे. डेली मी फेसवॉश करूनच झोपते आणि थोडंसं सिरम वगैरे असेल ते लावते. तर अशी काळजी घेतल्याने आपल्यालाही थोडंसं बरं वाटतं. सकाळी स्किन आपली छान होते. तर मला असं वाटतं आपण प्रत्येकीने असं थोडासा संध्याकाळचा 5-10 मिनिट स्वतःसाठी दिलाच पाहिजे आणि देत असेल तर सगळ्यात छान गोष्ट आहे. आता स्किनच्या बाबतीत असं मला जास्त काही प्रॉब्लेम नसतात. असं स्किनच्या बाबतीत ब्लेस आहे मी.
त्यानंतर मग असं फेसवॉश वगैरे करून घेतल्याच्या नंतर संध्याकाळी मी फक्त रेटिनॉल जे माझं हे आहे सिरम ते अप्लाय करते, पण सध्या ते संपलं आहे. आणि मग काही नाही, मग थोडंसं जेल वगैरे असेल तेच अप्लाय करते आणि मस्त सकाळी छान असं चेहऱ्यावरती ग्लोही येतो. आणि सांगायचं झालं तर जेनेटिकमध्ये माझ्या आईची आणि माझ्या मावशीची स्किन तर एवढी छान मस्त तुकतुकीत असते. आई तर रोज शेतात जाते तरीही तिची स्किन एकदम मस्त असे ना, त्यांच्या दोघींची स्किन अशी बेबी स्किन असल्यासारखी आहे. आणि मग इथे आमचा संध्याकाळी 10 वाजलेत, ॲपल खात खात आमचा इथे डान्स चालू होता. नाईट केअरमध्ये मी रेटिनॉल जे सिरम आहे आपलं ते वापरत असते, पण सध्या माझं ते संपले, ऑनलाईन सध्या मागवलं नाही आहे. मग आज फक्त जेलवरतीच भागवलं, फक्त जेल अप्लाय केलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता स्किनवरती. तर मग चला आपण असेच छान छान व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आपल्या चॅनलवरती तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर लवकर आपले 1K करून टाका आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू जाऊ नका. आणि असंच आपल्या चॅनलवरती सतत मी छान छान नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. तुम्हीही असंच सपोर्ट करत राहा आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.